गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. सकाळचे वाजलेले आहेत. आम्ही 5 वाजता उठले. आता 6 वाजलेत. आम्ही चालले प्रयागराज. काय मग सखींनो, अयोध्याचा व्हिडिओ बघितला ना? अहो श्रीराम म्हणजे आपल्या रामलल्लाचं दर्शन केलं आणि हा अयोध्यामधला माझा दुसरा दिवस, म्हणजे उत्तर प्रदेश UP मधला माझा दुसरा दिवस होता. 10 दिवसाची ट्रिप आहे, त्यामुळे सगळं टाइम टू टाइम चाललेलं आहे. पहाटे 5ला उठलेलो, 1 तासात आवरलं. आता इथून आम्ही चाललेलं आहे प्रयागराज, म्हणजे त्रिवेणी संगम, जिथं कुंभमेळा भरतो ना, तिथे ना अमृत स्नान करण्यासाठी चाललेलं आहे. कारण का आता माघ महिना चाललेला आहे. माघ मेळा सुद्धा तिथं भरतो. आता आम्हाला इथून आहे ना पहिल्यांदा 188 किलोमीटर आहे ना अयोध्या ते प्रयागराज आम्हाला प्रवास करायचा आहे. आणि प्रयागराज ते काशी म्हणजे आम्हाला तब्बल 7 ते 8 तास आजचा प्रवास होता. आणि आमचा प्रवास, नाश्ता केला हॉटेलमध्ये आणि आमचा प्रवास सुरू झाला. जोरात बोलायचं, जोरात, व्हिडिओ मध्ये आवाज आला पाहिजे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मामा की जय, जितेंद्री मामी की तब्बल आम्ही 41 जण होतो. मी सगळ्यात कमी वयाची आणि जास्तीत जास्त 75 वर्षाच्या आई होत्या, म्हणजे आजी होत्या. म्हणजे तुम्ही बघू शकता. मला पहिल्यांदा वाटलेलं की मी बोर होईल, पण मी अजिबात बोर झालेली नाहीये. हे ते होते म्हणजे जे अनाउन्समेंट करत होते ना, ते शैलेश दादा, सह्याद्री संस्कृती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे हेड आहेत. ते सगळं नियोजन त्यांनी केलेलं आहे. अति उत्तम नियोजन, म्हणजे कसला, तुम्ही पैसे द्या, माइंड फ्री राहा आणि फक्त एन्जॉय करा. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची वार्ता चल ग चंद्रावळी तू ग चाफेकळी आणि कुठं गेली राधा, कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी सकाळी, कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी सकाळी, कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी सकाळी, कुठं गेली राधा ग एवढ्या पाणी भरायला राधा, कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी सकाळी, कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी सकाळी. चला बाय चला, कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी सकाळी. चला बाई चला. दिवाळी जन्म मरणाचे वारी. बाय 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 अग बाय 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 नंदाचं कारट, अगं बाय बाय बाय, अगं बाय बाय बाय, नंदाचं कारट. अग बाय बाय बाय, अग बाय 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 नंदाचं कारट, काजळा मुळा दिसतंय काळ, नंदाचं कारट. बाय बाय नंदाचं दूध घेऊन पाण्याची. हे आहेत खोत काका. एवढे सुंदर छान छान अभंग, गवळणी, कीर्तन. आमचा रस्ता म्हणजे 200 किलोमीटर असं वाटलं आम्ही 2 मिनिटातच पार केलेला आहे. गाण्याच्या भेंड्या काय, गवळणी, आणि एवढं छान छान त्यांच्याकडनं शिकायला भेटलं ना. मी लय टेन्शनमध्ये होती की माझी ट्रिप कशी जाणार नाही, पण एवढी सुंदर सहल आत्तापर्यंत मी कधी केली नाही. 10 वाजले 10 आणि आम्ही नाश्ता करायला मस्त ढाब्यावरती. वाव, काय ढाबा आहे. आणि एवढं धुकं आहे. जरासुद्धा इकडं ऊन नाही आहे, जरासुद्धा ऊन नाही आहे. विचार करू शकता कसलं आहे. दिसते. एक मिनिट तुम्हाला बॅकनं दाखवते. ठीक आहे, हे ढाबा. सगळं खाणं ह्यांच्याकडूनच असतं. तुम्हाला ही एंडला ट्रिप झाली ना, आम्ही कोणत्या टूर्समधून आलो दाखवतो. या बसमधून आम्ही आलो आहे. ह्या बसमधून आलो आहे. बस पण भारी, हॉटेल पण भारी, राहण्याचं ठिकाण पण भारी. आणि आता तुम्ही आमची गाण्याच्या भेंड्या, काका काकी, मस्त मज्जा. रस्ता आमचा अयोध्या ते प्रयागराज 170 का 76 किलोमीटर आहे. पण हसत खेळत गाणं बोलत बोलत आम्ही पोहोचणार आहोत. चला आता नाश्ता काय काय बघूया. हॉटेल बघूया. आमच्या मामींचा नाश्ता आलाय, पेपर डोसा, चटणी. मगाशी बोलले 10 वाजले, पण आता 9 वाजले. कुरकुरीत डोसा, सांबर, 3 प्रकारच्या चटण्या. मस्त आहे.
नाश्ता खूप एकदम जबरदस्त झाला. एक मिनटं. हां, ढाब्याचं नाव आणि ते बघून घ्या. मस्त डोसा वगैरे आणि सगळ्यात बेस्ट चाय होता. बेस्ट चाय होता. आता इथून डायरेक्ट तुम्हाला दाखवणार प्रयागराजला गेल्यानंतरच. एक मिनटं थांबा, मला सगळं सामान ठेवलं. हां, आता डायरेक्ट प्रयागराजला गेल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ. आता आम्ही पोचले प्रयागराज. कुंभमेळा भरतो तिथे. जबरदस्त थंडी आहे. 3:30 वाजलेत पण एवढी थंडी वाजते. मी दिसते का तुम्हाला? कारण का इथं दुपारचं पण धुकं एवढं आहे. 3:30 वाजता बघा किती धुकं आहे. आणि आंघोळ करायची ठरवले, कपडे घेऊन आले. चला बघूया आंघोळ होते का आमची. कुंभ जिथं त्रिवेणी संगम आहे, काय गंगा यमुना आणि सरस्वती नदींचा. नशिबात असलं तर करणार तर आहे आंघोळ. पहाटे 6 वाजता आम्ही हॉटेल सोडलेलं, अयोध्या सोडलेलं. 10-11 वाजता नाश्ता झाला, मध्ये छोटासा ब्रेक झाला आणि संध्याकाळच्या 6 वाजता आम्ही प्रयागराजला पोहोचलेलो होतो. जसं तिथं पोहोचलो तसं आम्हाला रिक्षावाल्यांनी, फळांनी, म्हणजे जिथे छोटे मोठे विक्रेते होते ना, त्यांनी अक्षरशः घेरलेलं. ओरडा चालले इथं सगळी. इथून घाट लांब आहे. इथनं टुनटुन जायचं. टुनटुन रिक्षावाल्यानी येडे केले आम्हाला. सांभाळून या, कारण काही येड्यात काढतात ते. प्रयागराजमध्ये नुसतं उतरून पण चालत नाही. प्रयागराजमधून जे तिथं त्रिवेणी संगम आहे ना, जिथं गंगा यमुना सरस्वती नद्यांचा संगम झालेला, तिथं आपल्याला ही टुनटुन गाडी करून जावे लागते. अक्षरशः तिथं मानवनिर्मित ब्रिज, म्हणजे नसतं का थोडक्यासाठी ब्रिज केला जातो. मेळा चालू आहे तिथं. म्हणजे कुंभमेळा एक झाला आपला मागच्या वर्षी. आता माघ मेळा सुरू झालेला आहे. अक्षरशः असं वाटतं एक नवीन सिटी, नवीन राज्य तिथं बसलेलं आहे. छोट्या छोट्या म्हणजे असं टेंट टाकलेले आहे, घरटी बनवलेले आहेत. कारण का आता दुसरा दिवस होता, जेव्हा आपली संक्रांत येईल ना, तेव्हा तिथं सगळे साधू, अघोरी बाबा वगैरे सगळेजण तिथं संक्रांती दिवशी अमृत स्नान आहे, मुहूर्त आहे आंघोळ करायचा. तिथं सगळेजण येणार आहेत. आमच्या 41 जणांसाठी निदान 5-7 गाड्या केलेल्या होत्या. नंबर लक्षात ठेवायचा. प्रयागराज म्हणजे अख्खं गाव बसले. अख्खं आम्ही तेवढ्यात अर्धा तास रिक्षाने आम्हाला फिरवले. बघा तुम्ही, डोळे तृप्त. जहाँ से आप आसानी से बाहर न निकल सके. जलपाई एवढी गडबड चालू आहे. आल्या नुसतं आम्हाला गडबडीत बोटीमध्ये बसवलं. 41 जणांचा ग्रुप होता. त्यातल्या त्यात हा आमचा 13 जणांचा ग्रुप होता. म्हणजे माझे मामी आहेत ना, मिस्टरांच्या मामी, त्यांच्यासोबत मी गेलेली. हा त्यांच्या शाळेचा ग्रुप आहे. म्हणजे 3री-4थी पासून हे एकत्र मित्र मैत्रिणी आहेत. आणि एवढे खोडकर आणि एवढे क्यूट आहेत ना. एकत्र असल्यावर हे लोक एवढे मस्करी करतात. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये मी आपली मामींची शेपूट पकडून पाटी त्यांची असायची. कारण का त्यांच्यासोबत खूप मज्जा यायची. सगळेजण, भारती मावशी, संगीता मावशी, खोत काकी, परत काका, परत मला सगळं पण नाहीत नावं त्यांची. सगळेजण तुळसंची आहेत. मामी आमच्या त्याच साईडच्या होत्या, तिकडचीच त्यांची शाळा होती. काका एकदा जोराचे घोष होऊन जाऊ दे. बसलोय ना आपण, बोला की. हा, गंगा मैया की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. दिसतंय का? वो दिल्ली, आगरा, मथुरा, वृंदावन से यमुना रानी आती है. उसके बाद से गंगा माँ आती है. वो हरिद्वार, ऋषिकेश, कानपुर के गंगा माँ आती है. ये यमुना रानी सूर्य फुटती है. अजून एक आमच्यासोबत वीर मामा मामी होते. 3 जण जोडपे होते. सगळेजण खूप एन्जॉय करत होते. आणि जो बोटवाला माणूस होता ना, तो आम्हाला ना त्रिवेणी संगमची कथा सांगत होता की गंगा नदी कुठून आली, यमुना नदी कुठून आली आणि सरस्वती नदी ही गुप्त आहे. ते आपल्याला दिसत नाही. तिचं आगमन आहे ना खालून, म्हणजे जमिनीतून होतं. तर अशा प्रकारे त्यांनी कथा सांगितली आम्हाला. 6:30 ते 6:45च्या दरम्यान, म्हणजे जेवढं आम्ही बसलो ना तेवढंच दिसत होतं. बाकी सगळीकडे धुकं, म्हणजे त्यांच्या भाषेत कोहरा पसरलेला होता. समोरच्या माणसाला तेवढं दिसत होतं. आणि एवढ्या जणांमध्ये मी, आमच्या मामी आणि खोत काका काकी एवढ्या चौघांनी, म्हणजे नदीच्या मध्ये जाऊन आम्ही चौघांनी आंघोळ केली. अक्षरशः एवढ्या थंडीमध्ये दाताला दात असं कुडकुडत होता. व्हिडिओ नाही काढला. आंघोळीचा व्हिडिओ कसं करणार, कारण का आजूबाजूला पण लेडीज होत्या. आंघोळ झाली, कपडे चेंज करायची एवढी काही सोय नाही. कागद घेऊन उभं राहावं लागत होतं. त्यामुळे तुम्ही जाणार असाल तर तयारीमध्ये जावा त्यानुसार.
त्यामुळे आंघोळीचा व्हिडिओ काय केला नाही. त्याच्यानंतर आम्ही त्रिवेणी संगमची पूजा केली. थंडीमुळं हात कापत होते, केस ओलली होती आणि माझा दिवा काही लागतच नव्हता. खोकला येतोय कारण का जाम सर्दी झालेली. बाजूच्या मावशीने मला मदत केली आणि मी त्रिवेणी संगमची पूजा केली. एवढं छान, म्हणजे माझी दातावरती दात कापत होते. फोटो व्हिडिओ काढायला पण मला जमत नव्हतं, एवढी थंडी वाजत होती. पण म्हटलं नाही, एवढ्या लांब आले म्हणल्यावर आंघोळ करणार म्हणजे करणारच, कारण का कारभाऱ्यांचा फोन आलेला, एवढी मेहनतीने लांब गेले, एवढ्या दिवस तुझं नियोजन चाललेलं, बिना आंघोळीची काही परत येऊ नको. मग काय, कितीही थंडी असू दे, जास्तोर मी कुडकुडत, म्हणजे हॉटेलवर पोचस तर माझी ना एवढी थंडीनं हालत खराब झालेली. मामीने 3 वेळा डुबकी मारली, मी सलग 11 वेळा डुबकी मारले. मी प्रयागराज त्रिवेणी संगमवर जिथं अमृत पडलेलं तिथं माझी आंघोळ करून झाले. तुम्हाला बघून दे, 6 पण नाही वाजले, एवढा अंधार पडले. आंघोळ केले, बर्फासारखं थंड थंड पाणी, कापायला लागले माझे हातपाय. आता आम्ही आलोय कोणतं मारुती, लेटा मारुती ना, कुंभमेळ्याच्या बाजूला असलेलं मारुतीचं मंदिर, तिथं आलोय. मारुती मंदिर, गर्दी नाहीये. बड़े हनुमान मंदिर, लेटा मारुती, बड़े हनुमान मंदिर. बडे हनुमान. चला बघूया कसं आहे ते. मस्त. आम्ही एवढ्या 40 जणांमध्ये मामीने 41 जणांमध्ये आम्ही दोघींनीच आंघोळ केली. अजून कोणी केली माहिती नाही, पण सध्या आमच्या बोटमध्ये तर 4 जणांनी, काका काकींनी पण आंघोळ केली. पाचोपतेवाडीच्या मी 11 वेळा डुबकी मारली. मी 3 वेळा मारली. मामीने 3 वेळा, मी 11 वेळा डुबकी. मामा मामी पाचोपतेवाडीची त्याने पण आंघोळ केली. हो, खोत काकांनी. थांबा मंदिर दाखवते. माघमेळा नुकताच चालू झाले असल्यामुळे आम्हाला एवढी काही गर्दी भेटली नाही. म्हणजे जिथे त्रिवेणी संगम झालेलं, बोटमधून बाहेर आलो आणि 10 मिनटं चाललं तर हे लेटा मारुतीचं मंदिर आहे. नुकतीच आरती झालेली होती आणि मी बघून एवढे स्तब्ध झाले ना, मला वाटलं लेटा मारुती नाव असंच असेल, पण ती मारुतीची मूर्ती पूर्ण अशी झोपलेली आहे. आपल्या दुप्पट तिप्पट एवढी ती मूर्ती आहे. म्हणजे काय, तर मी विचार करते की देवाकडे हे मागायचं, देवाकडे ते मागायचं, पण जेव्हा देवदर्शनाला जाते ना, सगळं काही विसरून जाते. तशीच ही मारुतीची मूर्ती आहे. तुम्ही काय एक मनात करून विचार करून जायला आणि तिथं गेलं सगळं विसरून जाईल. आणि बोलतात ना, उत्तर प्रदेशमध्ये आपला महाराष्ट्र एवढा गाजला ना, म्हणजे खोत काका कीर्तनकार असल्यामुळे जिथं जाईल तिथं आमची आरती होत होती. बोल बजरंग बली की जय, और पुत्र हनुमान की जय, जय श्रीराम. खूप छान दर्शन झालं. मला जाम आवडली मारुतीची मूर्ती, हनुमंत मारुती, काय बोला. पण इथली ना हवाच वेगळी आहे. आम्ही काशीला आलोय आता, वाराणसी. आपण त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तर आता तुम्ही केक कापा आणि चला हॅपी बर्थडे टू शैलेश दादा जे टूरचे हेड आहेत, तर जेवढे ग्रुपमध्ये ज्यांचा वाढदिवस होता सर्वांचे वाढदिवस साजरे होत होते. हॅपी बर्थडे. जे महादेवाचे खरे भक्त आहेत ना, त्यांनी नक्कीच एकदा तरी प्रयागराजला गेलंच पाहिजे. मग तुम्ही कधीही जावा, मी नाही म्हणत की कुंभमेळ्याच्या वेळेस जावा, तुम्ही कधीही जावा, तुम्हाला नक्कीच वाटेल की तुम्ही महादेवाच्या जवळ गेला आहेत. आणि माझा अनुभव तर वेगळाच आहे, ते तुम्हाला मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे प्रयागराज त्रिवेणी संगम स्नान झाल्यानंतर आम्ही पोचलोय वाराणसी काशीमध्ये. आणि इथं कोणाचा तरी ग्रुप मेंबरचा बड्डे होता, वाढदिवस साजरा झाला आहे. खूप थकलोय, सकाळी 5 वाजता उठले, 6 तासाचा प्रवास, आंघोळ वगैरे, तिथून 6 तासाचा प्रवास, जाम थकले. बाकीचा व्हिडिओ परत. आता उद्या भेटू आपण काशी विश्वनाथ मंदिरात.